तर मग आपल्या जवळ कमंडल होतं, पाणी टाकलं आणि तिन्ही देवाला बाळ केले. वर्ष झालं आणि मग विचारलं, नारदजी आमचे पतिदेव गेलेले आहे, जा म्हणे तुम्हीच घेऊन या. म्हणून पतिदेव घ्यायला गेले. पाळण्याजवळ तिघही बालक होते. लक्ष्मी पुढे गेली. लक्ष्मीला वाटलं आता आपला पती घ्यावं, पण रॉंग नंबर लागला तर कसं काय करायचं, घ्यायचा कोणता, कारण तिघ पण काय होते, सारखे होते. असं म्हणणं सारिके सारिके लय गोड होते. हो आता बंद करा. आणि म्हणून एकदम गोड होते. लक्ष्मी परत पाठीमागे फिरली. पार्वतीने विचारले, काय ग पाठीमागे फिरली? अगं म्हणे जर दुसरा उचललं तर कसं व्हायचं. मग गेले तिघी बी गेल्या. कोणाकडं? दत्त भगवान आपल्या अनुसयाकडे. अनुसया माया म्हणे काय, आमचे पती आम्हाला द्या. म्हणे तुमची तुम्हाला ओळखत येत नाही, काय बाय आहे तुम्ही? कोण म्हटलं? अनुसया म्हणले. नाही नाही तुझ्या पाय पडते, खरंच तू पतिव्रत आहेस, कारण पतिव्रताचे तत्व आगळे तिन्ही देव गेले बाळे, बाळ करून टाकले. आणि मग ते पाणी शिंपडलं, पाणी टाकलं, 3 देव त्यांच्या ताब्यात दिले आणि 3 देवापासून एक देव निर्माण झाले, ते म्हणजे गुरुदेव दत्तात्रय भगवान. बोला दत्त भगवान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हटलं. श्री गुरु दत्तराज मूर्ती वव्वाळी तो प्रेमारती विष्णू शंकराचा